सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितुं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण जे बघितलं श्लोक त्याचं थोडंसं सायंटिफिक अर्थ बघूया। आत्मा विनिष्कलो ह्येको देहो बहुभिरावृतः तयोः ऐक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानं किम् अज्ञानम् अतः परम्। ह्यापेक्षा परम अज्ञान ते कोणतं? कशापेक्षा? तर आत्मा विनिष्कलः। निष्कल म्हणजे वेगवेगळे भाग, वि म्हणजे नाही। आत्मा हा वेगवेगळ्या भागांमध्ये खंडित होत नाही, अखंड अभंग आहे आणि एकुलता एक आहे। तो एकमेव अद्वितीय आत्मा आहे। देह हा बहुभिः आवृतः। देह हा कसा आहे? तर अनेक आवरणांनी, अनेक अवयवांनी, अनेक छोट्या छोट्या भागांनी बनलेला आहे। अवयव म्हणजे नुसती कर्मेंद्रिय, हात पाय, नुसती ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक डोकं वगैरे, हे अवयव नाही आहेत। तर आणखीन काय अवयव आहेत? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे अवयव आहेतच, परंतु अंतःकरणाचे अवयव आहेत। अंतःकरण हा आधी शरीराचा अवयव, त्याचे उपअवयव मन बुद्धी चित्त अहंकार, प्राण आहे परत शरीराला। इतक्या भागांमध्ये हा देह विभागलेला आहे। याचं गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे। विभाजन झालं ना, कशाचंही विभाजन झालं,
क्वालिटी वाढते, क्वांटिटी वाढते, है ना. म्हणजे काय, म्हणजे काय म्हणायचं काय आहे, क्वांटिटी वाढते म्हणजे काय. तर आपण समजा एक पोळी आहे, 2 अर्धे भाग केले, क्वांटिटी 2 झाले हां आता, पण ते भाग आहे ना मोठ्या गोल पोळीपेक्षा छोटे झाले, क्वालिटी गेली त्याची. त्या पोळीचे 4 भाग केले, 4 भाग केले, माझ्याकडे खूप पोळ्या आहेत असं नाही ना आपण म्हणू शकत, पण पोळीचे खूप तुकडे झाले, दिसायला क्वांटिटी खूप आहे, पण क्वालिटी गेली. कारण क्वालिटी म्हणजे काय, मोठी पोळी असली पाहिजे ना छान, त्याची क्वालिटी गेली म्हणजे त्याचा आकार आता लहान झाला. याप्रमाणे आणि जे बायोलॉजी आहे, जीवशास्त्र, ते तर आणखीन वेगळंच काहीतरी सांगतं. हे डिव्हिजन ऑफ सेल, पेशींचं विभाजन, हा एक फार मोठा विषय आहे. तो या श्लोकाशी संबंधित आहे. इथे दिलेलं नाही आहे ते, पण आम्ही खूप विषयांचा अभ्यास केल्यामुळे ते योगायोगाने येऊन गेलेलं आहे. ते इथे सांगावं असं वाटतं. देह हा जो आहे तो खूप अवयवांचा बनलेला आहे. मग खूप अवयवांचा बनला तर काय झालं. तर या श्लोकामध्ये सांगण्याचा उद्देश म्हणजे त्या वेगवेगळे अवयव हे वेगवेगळे कार्य करत आहेत, वेगवेगळ्या अवयवांमध्ये तो विभाजित झाला. अवयव खूप झाले, त्या वेगवेगळ्या अवयवांकडे आपलं वेगवेगळं लक्ष जायला लागलं. माझे हात किती रेखीवेत, कोरीवेत, की मला अगदी छान मेहंदी काढता येते, छान रांगोळी काढता येते, मला छान ड्रॉइंग येतं, छान डिझाईन येतं, मला छान हे येतं काय भरतकाम येतं, सुबक पेंटिंग येतं. त्याच्यानंतर एखादा धावपट्टू आहे, पाय अगदी अतिशय चपळ आहेत, एखाद्याचे डोळे तीक्ष्ण आहेत. वेगवेगळ्या अवयवांकडे आपलं लक्ष गेलं आणि वेगवेगळ्या अवयवांची क्वालिटी बघता बघता काय झालं, देहाचं महत्त्व कमी झालं. कारण देह हा काहीच करू शकत नाही आणि म्हणून त्याला अवयवांमध्ये विभाजित होण्याची गरज पडली. हे अवयव सगळे वेगवेगळं कार्य करतात आणि म्हणून वेगवेगळी कार्य मिळून एका देहाचं कार्य होतं. तशी चैतन्याला गरज पडत नाही, ते अखंड एकच आहे, अखंडपणे ते एकच आहे. यातला अजून एक मुद्दा असा आहे, आता आपण बघितलं, ज्यावेळी एखादी पेशी विभाजित होते, आपण हे ना शाळेमध्ये शिकलेलो आहे, तुमच्या डोळ्यासमोर येत असेल, अमिबाची पेशी, सेल, अमिबाची पेशी म्हणजे अमिबाचा सेल कसं डिव्हिजन होतं त्याचं, ते जे सेंटर असतं, केंद्रक म्हणतात त्याला, ते केंद्रक हळूहळू एकमेकांपासून वेगळं होऊन 2 केंद्रक तयार होतात आणि 2 अमिबा तयार होतात, असं आपण शाळेत शिकलो आहोत. क्वांटिटी आता 2 झाली. याच्यात आता मला थोडक्यात असं सांगायचं आहे की जो पहिला सेल असतो, सायन्सनुसार
बायोलॉजीनुसार, जीवशास्त्रानुसार जो पहिला सेल आहे तो डिव्हाइड झाला की त्याचं महत्त्व संपलं. कशाच्या बेसवर? चैतन्याला कधीही डिव्हाइड व्हायला लागत नाही आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे अखंडता. हे महत्त्व आहे. सगळ्या सजीवांमध्ये असंच पेशींचं विभाजन होतं, संपूर्ण सगळ्या सजीवांमध्ये. आणि म्हणून काय असतं माहिती का, एका मूळ ओरिजिनल पेशीचं विभाजन झालं की त्या पेशीचं महत्त्व संपलं आणि दुसरी जी पेशी तयार झाली, ह्याचा अर्थ एक्झाम्पल, दुसरी पिढी जी तयार झाली ती पहिल्या पिढीपेक्षा हुशार झाली. तिसरी पिढी आहे ती दुसऱ्या पिढीपेक्षा जास्त हुशार झाली. त्याचं कारण पहिल्या पिढ्यांमध्ये डिव्हिजन होत जातं आणि डिव्हिजन झालं की महत्त्व संपलं. आता आपल्याला ह्यातला कोणता भाग घ्यायचा आहे? नाही तर तुम्ही म्हणाल हे काय लावलं आहे. ह्यातला आपल्याला हा भाग घ्यायचा आहे की आपल्या मनामध्ये विचार येतात. आपलं जीवन हे विस्कळीत का आहे? देह हा अनेक अवयवांचं बनलेलं आहे, ज्याच्यावर फक्त मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. त्यात चूक आहे, बरोबर आहे असं माझं काहीही म्हणणं नाही आहे. पण आता महत्त्वाचं हे आहे की आमचं आयुष्य एवढं डिस्टर्ब का आहे? त्याचं कारण फक्त मन. मनात एक विचार आला की आपण त्याला काय म्हणतो माहिती का? विकार म्हणतो. विकार म्हणजे डिस्टर्बन्स. दुसरे विचार डिस्टर्बन्स आणतात. मग कधी काय होतं, एखादी सुंदर गोष्ट करायची मी ठरवलेली आहे, पण माझा तेवढा निश्चय नसतो ना पक्का. दुसरी प्रायोरिटी आली की ते संपलं. अरे दुसरी जरी प्रायोरिटी आली तरी जे पहिलं ठरवलं आहे ती प्रायोरिटी संपल्यावर ते करू शकतो ना आपण. पण तो वेळ गेला की ते महत्त्व डोक्यातनं निघून जातं. असं आमच्या मनाचं सायन्स आहे. किंवा आम्हाला काहीतरी शंका कुशंका यायला लागतात, किंवा मला वाटलं होतं की आपण असं करावं परंतु मी आता ते करणार नाही. म्हणजे आपण स्वतःच्याच मनाचे शत्रू होतो. आपण मनाला एका विशिष्ट पद्धतीने गाईड केलं पाहिजे. आपण असं सुद्धा म्हटलेलं आहे की लहान मुलांना आहे ना व्यवस्थित गाईड केलं पाहिजे. एक दिवस त्यांना खूप रागवतो, तुला किती वेळा सांगितलं, नाही म्हणजे नाही देणार ना मी चॉकलेट तुला, अजिबात देणार नाही. आणि मग थोड्या वेळाने तो फारच कळवळून रडला, बरं जाऊ दे, देतो. म्हणजे त्या मुलांना अशी सवय लागते की एकदा हो म्हटलं आणि एकदा नाही म्हटलं आणि जिद्द केली की परत मिळतं आहे आपल्याला. आपल्या मनाचं पण आपलं असंच आहे की आपण आपल्या मनाला योग्य रीतीने गाईड करू शकत नाही. एकदा ठरवलं आहेस ना तू, मग आता ते करायचं आहे तुला. कसं का करेना त्याचं प्लॅनिंग कर आणि ते कर. अशा पद्धतीने आपण मनाला व्यवस्थित गाईड केलं तर मनातले विचार स्थिर होतात. आमचं जे ध्यान आहे, मेडिटेशन, त्या ध्यानामध्ये सुद्धा आम्हाला इतर विचार येतात आणि आमचं मेडिटेशन होत नाही वगैरे जर कोणाची कंप्लेंट असेल तर आपल्याला आहे ना दिवसभरामध्ये ही सवय लागलेली असते. मनात एक विचार आणायचा, मग दुसरा आला की त्या दुसऱ्याच्या मागे वाहत जायचं. किती वाहत गेलो माहिती नाही आणि पहिला विचार पुन्हा येतच नाही. म्हणजे सतत मूळ पदावर यायची आम्हाला खूप प्रॅक्टिस पाहिजे. त्यामुळे आम्ही मेडिटेशनला बसलो की आम्हाला जास्त या मनाच्या डिस्टर्बन्सचा त्रास होणार नाही आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय. पण आता हे एवढं करून सगळं भागतं का? यात अतिशय महत्त्वाचा भाग काय आहे माहिती का? विभाजन हे अनेक प्रकारचं असतं आणि ते विभाजन आधीच झालेलं आहे.
त्याची युनिटी आता कशी करायची ते आपल्याला पाहायला पाहिजे. आणि आत्मतत्वाशी एकरूप व्हायचं. विषय जर कठीण होत असेल तर तुम्हीच सांगितलं तरी चालेल की इतकं कठीण सांगू नका, पण ईश्वराशी एकरूप होणं भक्तीमध्ये किंवा आत्मतत्वाचं ध्यान करणं मेडिटेशनमध्ये, हे का करायचं? एक तर आपलं चित्त शांत होतं आणि दुसरं हे जे विभाजित झालेलं जे मन आहे ते आपलं जीवनच विभाजित करतं. आणि म्हणून आम्हाला आहे ना मायेमध्ये सतत क्वांटिटी हवी असते. मला खूप काहीतरी हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे. क्वालिटी नको आहे लाईफला. आपण म्हटलं ना, आम्ही स्टँडर्ड ऑफ लाईफला, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला महत्त्व देतो, पण गुरुदेवांनी सांगून ठेवलं आहे स्टँडर्ड ऑफ लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट दॅन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. याचा अर्थच तो आहे, आम्हाला क्वांटिटी नको आहे, पण आम्हाला क्वालिटी हवी आहे. खूप विचार हे नको आहे. तुम्हाला माहिती आहे प्राणायामाचं जे शास्त्र आहे ते प्राणायामाचं शास्त्रसुद्धा असंच आहे. प्राणायाम का करायचा? मग दीर्घ श्वास, तो प्राण कंट्रोल करायचा. क्वांटिटी नको आहे. क्वांटिटी भर श्वास घ्यायचे आणि त्यांनी काय होतं माहिती का? श्वास इक्वल टू आपलं जीवन. जितके तुम्ही प्राणायाम कराल, जितके दीर्घ श्वास घ्याल, तितकं जीवन हे आपलं वाढतं. जीवन वाढतं याच्यावर वाद पुन्हा सुरू होऊ शकतो की प्रत्येकाचं आयुष्य लिहिलेलंच असतं आणि ते तेव्हाच जातं. जीवन वाढतं ह्याचा अर्थ अतिशय निरोगी पद्धतीने आपण जगतो. आपल्या या श्वासावर आपले विचार पण अवलंबून आहेत. प्राणायाम वगैरे रोज केला तर आपल्या डोळ्यातलं तेज वाढतं, आपल्या विचारांमध्ये शांती येते. पण प्राणायाम हे औषध नाही आहे सगळ्यावरचं. पुढे जाऊन आपल्याला मेडिटेशन हे करावंच लागणार आहे. हां, तर आता यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा या विभाजनावर आणि ते सांगणं आवश्यक आहे, कारण हा श्लोक काही परत येणार नाही. ज्याप्रमाणे या देहाचे अवयव आहेत, बऱ्याच जणांना ते हे माहिती असेल ना, पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुष असतो आणि त्या विराट पुरुषाचं वर्णन असं केलेलं आहे की सगळ्या म्हणजे त्याचं सगळं समाज, पूर्ण समाज विश्वातला मिळून तो विराट पुरुष आहे. म्हणजे त्याला इतके लाखो डोळे आहेत, लाखो हात आहेत, असं वर्णन आहे त्याचं. आणि बाकी त्याचे काय पाय म्हणजे कोण आहेत, त्याचं डोकं म्हणजे कोण आहेत या समाजातले, असं सगळं वर्णन आहे त्याचं. पण वर्णन काय आहे तर हा संपूर्ण विश्व समाज जो आहे त्याचं तो अवयवी झालेला आहे, त्याचं विभाजन झालेलं आहे. हे विभाजन शेवटी कशामुळे होतं माहिती आहे? फक्त मनामुळे. म्हणजे हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, तू वेगळा, मी वेगळा, मी आणि माझ्यापेक्षा हे सगळं दिसतं ते सगळं वेगळं, माझ्यापेक्षा वेगळं. या मनाच्या विचारामुळे हे सगळं विभाजन झालेलं आहे. मग आता काय करणार आपण? ज्यावेळी आपण ईश्वराशी एकरूप होतो किंवा आत्मतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी मनातल्या विचाराचं विभाजन थांबलं की हा जो विराट पुरुष आहे हा एकसंध व्हायला लागतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे वारी. या वारीमधनं लोक जे जातात, आता आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं झालं तर हे वारीचे जे वारकरी आहेत ते त्यांना माहिती नाही आहे, पण या संपूर्ण
समाजावरती, ते ज्या ज्या जिल्ह्यातून जातात, संपूर्ण आजूबाजूचा जो आसमंत आहे तो ते अतिशय ईश्वरमय करून टाकतात. आणि त्यांच्यामुळे जे या समाजामध्ये लोक राहतात ते सुखाने राहतात, कारण ईश्वरमय वातावरण निर्माण होतं. यावर प्रत्येकाचं विश्वास किती आहे नाही आहे हा प्रश्न वेगळा आहे. पण आपण जे पहिल्यापासून म्हणत आलो की समष्टी, ही समष्टी एक होण्याचं काम झालं पाहिजे. ही समष्टी एक होण्याचं काम केवळ काही दान, कोणावर परोपकार, ईश्वराचं नाव सगळीकडे प्रचार प्रसार, कोणत्याही पद्धतीने म्हणजे हे होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कालचं जर आळंदीचं उदाहरण तुम्ही पाहिलं, आणि ही जी ईश्वराशी एकरूप होण्याची, ईश्वराशी म्हणा, आणि कोणी जर भक्त नसेल, उपनिषदाच्या मार्गाने जाणारा असेल, तर आपण बघितलं ना कालच्या परवाच्या सुद्धा लेक्चरमध्ये की आत्मतत्वाशीच आपण एकरूप होत असतो. मंदिरात जाणं म्हणजे काय, ते काय मूर्ती आपण साठवत नाही काही. शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हटलं तर 1 सेकंद चेहरा येतो, पण नंतर तो चेहरा निघून जाऊन माऊलींचं जे अस्तित्व आहे तेच तर आपल्याला जाणवतं. त्याच्यामुळे हा जो ईश्वराशी एकरूप होण्याची ही जी वारकऱ्यांच्या समष्टीने केलेली ही जी भक्ती होती, त्याच्यामुळे एवढा आळंदीला पूर आलेला. त्या इंद्रायणीचं त्यांनी इतकं पूजन केलं मनातून, सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते की माऊलींची इच्छा आहे, पण तू आता आमचा मार्ग मोकळा करून दे. आणि अचानक त्या इंद्रायणीमध्ये पालखी निघायच्या 1 तास आधी भोवरा निर्माण झाला, जबरदस्त पाण्याचा भोवरा. आणि त्या भोवऱ्यानी भराभरा संपूर्ण आळंदीच्या सगळ्या गावातलं, मठामठातलं, पुलांवरचं सगळं पाणी ओसरून काढलं, ओढून घेतलं. आणि हे काय झालं, हे काय आहे माहिती का? वारकऱ्यांनी समष्टीला काय दिलं. नेहमी आपण जे देतो, समष्टीमध्ये आपण राहतो ना, आपला एक जीवनाचा भाग काय आहे, समष्टी आहे, आणि एक भाग वेष्टी आहे. हे जेव्हा आपलं एकसंध होईल, आणि खरोखरीच हे वारकरी, त्याला काही एज्युकेशन लागत नाही, काही नाही, प्रत्येकाला ते माऊली माऊली म्हणतात, आणि माऊली हा भाव असतो त्यांच्या मनामध्ये. बाकी काही ते माणूस पाहत नाहीत, काही नाही. हे जे आहे समष्टीला कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे काय आहे तुम्हाला माहिती आहे? वारीला जाताना आता काय पद्धत आहे माहिती नाही, पण वारीची ही गोष्ट आहे. वारीला जाताना आणि पूर्ण वारी करेपर्यंत हे जे वारकरी आहेत, हे गरीब वारकरी, खरे वारकरी, ते 1 पैसाही खिशात ठेवत नाहीत. माऊली नेतील बस. आणि ह्याचा म्हणजे आपण रामायण महाभारतात ऐकलेलं आहे बरं का, की श्रीराम अयोध्येमध्ये आले आणि सगळी शेतं फुलली आणि फुलाफळांनी झाडं भरून गेली. भगवंत वृंदावनात फिरत होते आणि इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं वगैरे. हे कसं काय, म्हणजे कसं होतं ते त्या भगवंताच्या अस्तित्वामुळे होतं. त्या भगवंताच्या अस्तित्वामुळे. तर हे अस्तित्व आहे ना, शेवटी आपण निर्माण करायचं असतं. आणि म्हणून जो काही आपला पिंड असेल, ध्यान करायचं तर ध्यान करायचं, भक्ती करायची तर भक्ती करायची, पण
हे जे विभाजन झालं आहे आपल्या विचारांचं मायेतल्या, आता हे बघा, संसार तर करायचाच आहे, पण संसार करत असतानासुद्धा मन आपलं एकसंध राहिलं पाहिजे, विचार कसे स्थिर राहिले पाहिजे किंवा विचारांना शांती आली पाहिजे. हां, एक एक काम झाल्यावर एक एक करू ना, काहीच हरकत नाही, करायचं तर आहे, सगळ्यांना सगळंच करायचं आहे, पण विचारांमध्ये घोळ नको. हे एकसंध झालं तर आपण समष्टीशी जर जोडले गेलो तर आपल्याला हे पुढचं यश असतं. आपण फक्त काय म्हणतोय माहिती का, की आता हे मेडिटेशन जमायला आपल्याला निदान एक तप लागेल, नाही तर पुढचा जन्म घ्यावा लागतो का काय माहिती नाही, असं काही नाही आहे. आपल्याला फक्त तो भाव आला एकरूपतेचा, या विश्वामध्ये त्या आत्मतत्वाशिवाय काही नाहीच आहे. कळकळून जर समोरची व्यक्ती ही ईश्वरच आहे हा भाव जर वारकऱ्यांना येतो तर आपल्याला येणार नाही का? तर मला हे सांगायचं होतं की ज्याप्रमाणे रामायण महाभारतात ईश्वराच्या अस्तित्वाने संपूर्ण निसर्ग बदलत होता, त्याप्रमाणे या वारकऱ्यांच्या अस्तित्वाने, खरं वाटो का खोटं वाटो, पाऊस कुठल्या कुठे निघून गेलेला आहे. म्हणजे एक गोष्ट घडलेली आहे. आता त्याच्या बातम्या आल्या आहेत की नाहीत मला माहिती नाही, पण जे लोक आहेत आळंदीत ते सांगतात की इतकी भक्ती आहे या लोकांची की सगळे अवाक झालेले आहेत. आणि हे ज्या ज्या मार्गावरून म्हणे पालखी जाणार आहे, ज्या ज्या जिल्ह्यातून, ते सगळे जे हवामान अंदाजवाले आहेत त्यांनी लगेच पडताळा घ्यायला सुरुवात केली की यांची एवढी भक्ती आहे, यांना एवढ्या पावसाचा त्रास होणार आहे का? आणि ते सगळेजण अवाक झाले. ते म्हणत आहेत की 20 तारखेपर्यंत पाऊस सुट्टी घेणार आहे असं हवामान अंदाज सांगतो आहे. आणि आलाच तर तो भगवंतावर जसे शिंतोडे पडतात, अक्षदा पडतात, तसे थोडंफार भूरभूर येईल. अर्थात हा अंदाज आहे आणि आषाढी एकादशी 25ला आहे, त्याच्यामुळे फार काही धोका नाही. आणि सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत हवामान अंदाजवाले सुद्धा, अर्थात, आणि हा अंदाज आहे त्यांचासुद्धा. तर आता जे होईल, पण निसर्गसुद्धा पालटवण्याची ही जी शक्ती आहे, ही जर हे मनाचं विभाजन थांबवणं वारकऱ्यांनासुद्धा जमू शकतं तर आपल्याला सहज जमेल. म्हणून विभाजनावरती एवढी क्लॅरिटी आपल्याला बास आहे. म्हणजे सगळीकडे निराकार चैतन्य तत्व पसरलेलं आहे. बाकी जे काही सगळं दिसतंय तो सगळा भास आहे. याचा आपल्याला आहे ना, मधून मधून ज्यावेळी काम नसतं त्यावेळी मधून मधून सराव केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. पुढे आपण बघितलं होतं, आत्मा नियामकाश्च अंतदेहः बाह्यः नियामकः तयोः ऐक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम. काय आहे की आत्मा हा कसा आहे बघा, म्हणजे आपल्याला पटेल हे. आत्मा हा कसा आहे तर तो आत्मा म्हणजे चैतन्य तत्व, हे अतिशय सूक्ष्म आहे. आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. आणि देह हा कसा आहे, स्थूल आहे. देह स्थूल आहे. नेहमी जे बाहेर असतं त्याच्यापेक्षा आतली गोष्ट सूक्ष्म असते का नसते सांगा. सूक्ष्म याचा अर्थ थोडं समजावून घेण्यासाठी आपण काय करू, हे बघा, एक डबा आहे, त्याच्यात तांदूळ आहेत. डब्याच्या आकारापेक्षा तांदूळ कमी आहेत, आलं लक्षात? डबा मोठा, तांदूळ कमी, तांदूळ लहान. एक डबा आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे एक असा बॅरल आहे, त्याच्या आतमध्ये वस्तू ठेवल्या आहेत. बॅरल मोठा, वस्तू निश्चितच लहान.
मोठी वस्तू छोट्या वस्तूमध्ये ठेवत नाहीत. म्हणजे मोठं आणि छोटं ह्याच्याऐवजी आपण अभ्यासाला स्थूल आणि सूक्ष्म घेऊ. चैतन्याच्या बाबतीत सूक्ष्मता असते. मग हा देह जो आहे, हा देह स्थूल आहे आणि सूक्ष्म गोष्ट नेहमी आत असते, आत. हे उदाहरण पटेल नाही पटणार मला माहिती नाही, पण अलंकार आहे एक, दागिना आहे, कानातली कुंडल आहेत, छान आहेत, हां, अलंकार आहे. त्याच्या आतमध्ये सोनं आहे. दिसायला काय आहे? अलंकार आहे. पण असायला काय आहे आतमध्ये? सोनं हे सूक्ष्म रूपाने आहे. सोनं हे सूक्ष्म रूपाने. ह्याच्यापेक्षा अजून एक उदाहरण घेता येईल. सगळी आपली इलेक्ट्रिकची साधनं आहेत. मी जर असं म्हटलं, पंखा हवा देतो, विधान दिसायला जरी बरोबर दिसलं तरी ते चूक आहे. पंखा हवा देत नाही, कारण इलेक्ट्रिक ही त्यामध्ये सूक्ष्मतेने आहे आणि इलेक्ट्रिक करंट चालू झालं तरच पंखा हवा देतो. पंख्यामध्ये काहीही नाही, शक्ती नाही, फक्त आकार आहे त्याला. तसा प्रत्येक देहाला रंग, रूप, आकार, गुण, दुर्गुण, उंची, जाडी, बुद्धी, मन हे सगळं वेगळं आहे. सगळं वेगळं आहे. वेगवेगळे आकार आहेत हे. लहान मोठेपणा. लाईट जो आहे, लाईट, ट्यूबलाईट, हा काय करतो? प्रकाश देतो. पण लाईट प्रकाश देत नाही. दुकानातनं ही ट्यूब आणून बघा तुम्ही, देते का ती प्रकाश? ठेवली कोपऱ्यात, नाही देत ना. ज्यावेळी त्यातलं सूक्ष्म अशी इलेक्ट्रिसिटी चालू होते त्यावेळी ती ट्यूब प्रकाश देते. इलेक्ट्रिक करंट चालू झाला तरच ती ट्यूब प्रकाश देते. त्याप्रमाणे शरीर हे स्थूल आहे, ते चैतन्यमय जरी दिसलं, लाईट प्रकाश देणारा जरी दिसला, तरी लाईटचं बटन बंद केल्यावर लाईट प्रकाश देणं बंद करतो. त्याच्यातली इलेक्ट्रिसिटी खंडित केली जाते. खंड आला की क्वालिटी गेली. नुसती क्वांटिटी दिसेल आणि या क्वांटिटीमुळे आपण फसतो आहोत. आम्हाला आयुष्यभर क्वांटिटी हवी आहे. काय असतं लहान मुलांना बघा, काय एक पेरूचं झाड घ्या. एकाच्या घरी पेरूचे झाड आहे, मुलं आली आहेत कौतुकाने, ते काहीतरी त्यांनी स्तोत्रवित्र म्हणून दाखवली. त्या माणसाच्या घरी पेरूचं झाड, सगळ्यांना पेरू दिले, जसे लहान मोठे दिसतील तसे दिले, देऊन टाकले. मग एकाला लहान दिले आणि म्हणून त्याला लहान दिले म्हणून त्याला 7-8 दिले, एकाला मोठे दिले म्हणून 4च दिले. तर मुलं भांडतात, अरे बघ तुला जास्त पेरू दिले मला कमी, तुला जास्त दिले मला कमी. हा जर हुशार असेल तर हा म्हणतो तुझे मला दे, माझे तुला दे, कारण मोठा पेरू चांगला ना तेव्हाही. म्हणजे विभाजन जितकं कमी आहे तितकी त्याची क्वालिटी उत्तम आहे. आणि विभाजन झालं मग ते विचाराचं असू दे, बुद्धीचं असू दे, मनाचं असू दे, की मग त्याची क्वालिटी गेली. आणि म्हणून बुद्धीचा उपयोग आहे निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी निश्चय करते, मी हे करणार म्हणजे करणार. मन नाही निश्चय करू शकत. आणि म्हणून मनाला बुद्धीची साथ असायला हवी. मनाला बुद्धीची साथ असायला पाहिजे. म्हणजे बुद्धीने केलेला जो विवेक आहे
तो मनाला त्याचा उपयोग होतो आणि मन खंडित होणं हे भक्तीने किंवा ध्यानाच्या साहाय्याने आपल्याला जमतं. मन खंडित होणं हे थांबतं आपल्या ध्यानामुळे. जास्तीत जास्त आपले विचार स्थिर होतात, त्याचं विभाजन होत नाही. हे करू का ते करू, झालं विभाजन. परफेक्शन पाहिजे विचारांमध्ये आपल्या. पुढच्या श्लोकात म्हणतायत, आत्मा ज्ञानमयः पुण्यः देहः मांसमयः शुचिः तयोः ऐक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम. आत्मा कसा आहे? ज्ञानमय आहे, चैतन्यमय आहे, चित स्वरूप आहे, पूर्ण चैतन्यच आहे आत्मा. पण देह कसा आहे? रक्तमांसाने बनलेला आहे ना. रक्तमांसाने बनणं म्हणजे काय? अशुची ही. अशुची म्हणजे अशुभ आहे, तो जड आहे, अशुभ आहे, काहीच उपयोग नाही त्याचा. त्याचं कारण आहे चैतन्य असेपर्यंत लोक या देहाला स्पर्श करू शकतात, या देहाशी कनेक्शन ठेवू शकतात. चैतन्य नसल्यावर ते देहाला स्पर्श करून देहालाही कळत नाही आणि ह्यांनाही कळत नाही, काहीच उपयोग नाही आहे, कम्युनिकेशन होतच नाही. म्हणजे ते काय आहे? देह हा पूर्णपणे रक्तमांसाचा बनलेला असल्यामुळे तो अशुभ आहे, अशुची आहे. आत्मा मात्र ज्ञानमय आहे. पण त्या चैतन्यमय स्वरूपाशिवाय दुसरं काही नाहीच आहे, हे जर फिलिंग आपल्याला झालं तर अशुचीचा प्रश्नच कुठे येतो आपल्याला? प्रश्नच येत नाही ना. संपूर्ण या विश्वामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. हे नुसतं वाक्य रोज बोलायचं नाही आहे, पण त्याचा काही अनुभव घेता येतोय का बघायचं आहे. अगदी साधी गोष्ट आहे. बाहेर ऊन आलं की सगळं कसं छान प्रकाशित होऊन जातं, पण ऊन आलं नाही की सगळं अंधारलेलं राहतं. तसं पूर्ण चैतन्य आहे, चैतन्य नाही याची गरज नाही आहे. बघा तुम्ही, नुकसान कुठे होतं माहिती आहे का? पूर्ण चैतन्य आहे म्हणून माणूस जिवंत आहे, आता चैतन्य नाही म्हणून माणूस आता नाही आहे, असं नाही आहे. त्याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे, मनाच्या विचारांमुळे ही संपूर्ण दुनिया निर्माण होते. त्याचप्रमाणे हेच तत्व जर आपण आचरलं तर मनाच्या विचारांमुळे आत्मतत्वाची दुनिया निर्माण होणार नाही का? ती मनाच्या विचारांची साखळी तयार झाली पाहिजे की सगळीकडे आत्मतत्वच आहे. त्याला म्हणतात निदिध्यासन. ज्यावेळी मनातल्या विचारांची परमात्मा तत्वाविषयीची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल, त्यावेळी
काय होईल? आपलं जग पालटून जाईल सगळं. आता मन हे कारणीभूत का आहे आपण म्हटलं ना, तर पूर्ण चैतन्य आहे, चैतन्य नाही आहे असं म्हणायची गरज नाही आहे. काय झालं आहे एवढंच सांगते की आपण देहाला समजतोय मी, त्याच्यामुळे चैतन्याचा विसर पडला आहे. उपनिषदाचा क्लास अटेंड करून चैतन्याचं थोडं थोडं स्मरण होत आहे, म्हणजे चैतन्य आता यायला लागलं आहे अंगात. म्हणजे ज्याला चैतन्याचा जसा जसा कमी अधिक विसर पडलेला आहे, तसं तसं ते शरीर हे चैतन्यमय आहे, चैतन्यमय नाही. म्हणजे फक्त विचारांवरच आहे. त्याचं कारण आहे, एखादा माणसाला व्याधी असेल, काहीतरी दुखणं आहे, काहीतरी आजार आहे, काहीतरी झालं आहे, अगदी काहीतरी छोटंसं झालं आहे, पण त्याचं लक्ष लागत नाही आहे. त्यावेळी तो सगळं विसरतो, पण ते काय दुखतंय त्याच्याच मध्ये त्याचं लक्ष असतं. ज्यावेळी इतकं सगळं दुखत असताना आणि आरोग्य खराब असताना त्याला भगवंत आठवेल, त्यावेळी ती व्याधी नाहीशी होईल. हा प्रत्यय लोकांना आलेला आहे. रामकृष्ण परमहंसांना हा प्रत्यय आला आहे. लोकांना वाटायचं यांना एवढा कॅन्सर झाला, ते आपलं धावत पळत देवीशी बोलायला जायचे, अगं देवी तू असं कर तसं कर वगैरे. त्यांना काही नाही त्याचं कारण ते देहामध्ये नव्हतेच, देहच विसरले होते ते. त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या विचारांची कन्सिस्टन्सी वाढली तर आपलं जीवन सोपं होऊ शकेल. त्याचं कारण परत मागचा श्लोक, की विचारांमध्ये विभाजन होत नाही, स्थिरता राहते. हे करू का ते करू, आज असं केलं आणि उद्या तसं केलं, आज मेडिटेशनला सुरुवात केली उद्या बंद, हे नाही होत. स्थिरता राहते. जे करू ते ठोस, बुद्धीचे निर्णय, बुद्धीचे निश्चय, ह्याची खात्री असते. आणि हा आत्मा जो आहे तो चैतन्यमय आहे, आणि देह हा कितीही नाही म्हटलं तरी रक्तमासाचा आहे. तो आज बरा होतो, उद्या परत काहीतरी होतं. हे चैतन्यच जर या देहाला, या मनाला, या बुद्धीला उजळून टाकतं आहे, अशा त्या चैतन्याचाच आपण शोध घ्यायला पाहिजे ना. खोलीत वस्तू सापडत नाहीये, खोलीत वस्तू सापडत नाहीये, मग काय? या वस्तूंना म्हणजे दिवसासुद्धा जर सापडत नसेल तर या वस्तूंना प्रकाशित करणारा जो दिवा आहे तो लावला पाहिजे का नाही तिथे फोकस करायला. तसं जे आमचं जीवन विभाजित झालेलं आहे ते स्थिर करायला, तिथे फोकस टाकण्यासाठी त्या आत्मतत्वाला सारखं टॅप केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे सतत वेगवेगळ्या पद्धतींनी. कोणकोणत्या पद्धती वापरायच्या, आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये त्या पद्धती दिल्या आहेत. प्रत्येक श्लोकात मेडिटेशनला बसल्यावर कशा पद्धतीचा विचार करायचा हे जर थोडं थोडं तुम्ही नोट करून घेतलं असेल तर तुम्हाला मेडिटेशनसाठी सोपं जाईल. मी सूक्ष्म आहे, मी साक्षी आहे, मी अव्यय आहे, आणि ते फील करायचं प्रत्यक्षात.
हे महत्त्वाचं आहे. एवढे जे ढोबळ फरक आहेत, हे ढोबळ फरक म्हणजे चैतन्य हे ज्ञानमय आहे आणि शरीर हे जे आहे ते रक्तमांसाचं म्हणजे अशुभ आहे. एवढे ठळक दिसत असताना सुद्धा, एवढे ठळक दिसत असताना सुद्धा ह्याच्याबद्दल अज्ञान करणारा हा जो जीव आहे त्याचं मोठं आश्चर्य वाटतंय आचार्यांना की ह्याच्यापेक्षा घोर अज्ञान नाही. आज इथे थांबूया आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.